नमस्कार मित्रांनो. तर आज आपण जात आहोत वैभववाडी येथील कुर्ली गावामध्ये आई कुर्लादेवीचं दर्शन घ्यायला. तर आता आपण निघतो आहे 2 व्हीलरने. राजापूर टू वैभववाडी असा प्रवास असेल. चला तर निघूया आपण. हा एक लेफ्ट साईडला रोड जातोय आणि हा एक राईट साईडला रोड जातोय. तुम्हाला या रोडने जावं लागेल राईट साईडच्या. त्याचे मंदिर आहे कुर्ली देवीचं मंदिर कुठे आहे? कुर्ले अजून पुढे आहे. ह्या गाव आपण फाट्यावर सडूरच्या फाट्यावर तिकडे कुर्ली गावचा फाटवा. हा 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 हे गाव कोणतं आहे? निंबारवाडी. अच्छा, ह्याच्या पुढे तो गाव आहे काय? हे रोड टाकून पुढचा वरचा रोड टाकून सडुरा. हा सडूर एक फाट्यावर आहे. रस्तो कुर्लेत गावचा वळलेलो आहे. त्या फाट्यावर तिकडे कुर्लेत जायचा. अच्छा. हा राजापूर. हे नवीन मंदिर आहे कुर्लादेवीचं. आणि जे जुनं मंदिर आहे ते पाण्यामध्ये आहे. हे पण मंदिर सुंदररित्या बांधलं आहे. हे बघा, पाहू शकता तुम्ही. लोकार्पण कधी झालं आहे? 20 नोव्हेंबर 2023 रोजी. ह्या मंदिरात कार्यक्रम, त्या मंदिरात काहीच होत नाही कार्यक्रम. अच्छा. हां हां हां. चला मग निघतो. हां हां हां. तर मित्रांनो, फायनली मंदिरापर्यंत येऊन पोहोचलो आहे. हे बघा. हळूहळू ये माझ्या पाठवून. त्या साईड नाही, माझ्या साईड. भिजणारच आहे तशी पण. एवढाच असेल वाटतंय चिऱ्यावर. हा हा, तू बरोबर चाललेस. थांब, ती पुढे जाते. थांब. तुला दिसतच काय चिरं? नाकाने दिसत. तू पुढे जाऊन कधी करतस. इथे 2 दीपमाळ आहेत. हाईट थोडीशी छोटीच आहे. त्याच्या बाजूला असे चिरे लावलेत पाण्यामध्ये. हे बघा, एक एक पाऊल ठेवत इथं लाती लावलेल्या आहेत.
हा इकडेच आहे उजव्या आता. तिकडे जाऊ नको, बुडशील. बुडशील. पुढे काय एवढं थांबतो. चल, खाली लाद्या आहेत ना बाई. हे कमीच आहे पाणी, टोपरा एवढा आहे. कुर्ली गावातला हा एक प्राचीन स्वयंभू म्हणजेच नैसर्गिकरित्या प्रकट झालेला ग्रामदेवतेचा मंदिर असा. हे मंदिर निसर्गाच्या सान्निध्यात असून इथं गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या केलेली. मंदिर चारही बाजून सह्याद्रीच्या डोंगराच्या कुशीत असता. पावसाळ्यात या मंदिरामध्ये पूर्ण गाभाऱ्यापर्यंत पाणी भरलेलं असतं. वैभववाडीवरून मंदिर सुमारे 12 ते 14 किलोमीटर एवढा अंतर असा. गुगल ट्रेकिंगच्या भरोश्यावर तुम्ही येत असाल तर नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं तुम्ही मॅपवर नक्की चुकशाल. या मंदिरात पोहोचण्याचा सोपा मार्ग म्हणजे स्थानिक लोकांका विचारित यावा. एकदा काय तुम्ही इथं पोहोचलास ना तर हैसुला मंदिर आणि आजूबाजूचा निसर्ग मनाक मोहून टाकता. खूपच सुंदर असं ह्यो कुर्ली गाव असा. या गावातले लोक त्यांच्या जेवणात खेकड्यांचा आहार कधीच खात नाही. ह्या मंदिर जुने कुर्ला देवीचा मंदिर म्हणून सध्या ओळखला जाता. मंदिरातले महत्त्वाचे सण म्हणजे नवरात्री आणि त्रिपुरारी पौर्णिमेची जत्रा. येतच नाही माझ्याजवळ. सगळे माझ्याजवळ आले. येवा इकडे येवा. थांब, असंच पाय ठेव, हलू नको. पूर्वी या मंदिर पाण्यात नव्हता. धरणाचा पाणी वाढल्यामुळं मंदिराच्या चारही बाजून पाण्याचा विळखो घातला. यामुळं देवीची पूजा आणि सण सोहळा साजरा करू अडथळे येऊ लागले. देवीच्या आदेशावरनं आई कुर्ला देवीचा मंदिर दुसरा बांधण्यात आला. तुम्ही या गावाक नक्की भेट द्यावा, तुमका नक्की आवडतला. बघ पण नदी करून कसं तरी पण थोडंच पाणी. डॅम आहे, डॅम थोडा पाणी नाही, मोठा डॅम आहे बाबा. कुठून पण तुला आता काय एवढा पाणी नाही. रुद्राक घेऊन येले माझ्यासोबत. तर मित्रांनो, कुर्लादेवीचं दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही निघतोय परतीच्या प्रवासाला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.